ज्या सभागृहामध्ये मराठी वाचावी म्हणून प्रश्न उपस्थित केले जातात तिथे मराठी वाचताच येत नाही. ही खरी शोकांतिका आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्या होत्या. नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास घरामध्ये दरवळत होता आणि नुकताच दुसरीला गेलेला शार्दूल त्याचं वाचन चालू होतं. स्पष्टपणे वाचत होता, पण मध्येच जोडाक्षर आलं आणि गाडी गुंतली. तेवढ्यात दीदीनं त्याला धपाटा मारण्यासाठी हात उंचावला आणि टीव्हीवरती बातमी झळकली. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांच्या मराठी भाषणातील 26 चुकांची. मनोमन विचाराला विधानसभा अध्यक्षांपेक्षा व्यवस्थितच वाचतोय. नमस्कार, मी भूपाल आणि तुम्ही पाहत आहात कथा आणि बरंच काही. मित्रांनो, ज्या सभागृहामध्ये मराठी भाषा अभिजात व्हावी म्हणून प्रयत्न केले जातात त्याच सभागृहामध्ये मराठीची ही अशी अवस्था. ज्या सभागृहामध्ये मराठी वाचावी म्हणून प्रश्न उपस्थित केले जातात तिथे मराठी वाचताच येत नाही. ही खरी शोकांतिका आहे. नंतर विधानसभा अध्यक्ष कारण काय देतात तर फॉन्ट लहान होता, अक्षरं धूसर अस्पष्ट होती. तुमच्या स्क्रिप्ट मधली अक्षरं धूसर आणि अस्पष्ट जर असतील तर इथल्या जनतेनं त्यांचं स्पष्ट भविष्य कुणाच्या नजरेतून बघायचं. खरं तर मराठी भाषकांच्या महाराष्ट्रातील या विधानसभेमधील इथले राज्यकर्ते यांच्या स्क्रिप्ट मधील फॉन्ट जर लहान असेल तर इथला प्रत्येक बाप आणि प्रत्येक माय मराठी त्यांच्या मुलांचं भविष्य हायलाइटेड हेडलाईन मध्ये पाहण्याचं स्वप्न बघते. हे कुणाच्या जोरावरती? मित्रांनो, ही शंका तुम्ही आम्ही उपस्थित केली नाही तर कोण उपस्थित करणार? हा प्रश्न राजकीय नाही, हा प्रश्न सांस्कृतिक आहे. हा प्रश्न मराठी संस्कृतीचा आहे. मराठीचा अभिजातपणा आम्ही मिरवतोय, परंतु हाच मराठीचा अभिजातपणा भविष्यात टिकेल की नाही हा प्रश्न आमच्या समोर याच वेळी निर्माण होतो ना. त्याच वेळी सुरेश भटांच्या त्या काव्यपंक्ती आठवल्याशिवाय राहत नाही. पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी. मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आपलं मत कमेंट मध्ये जरूर नोंदवा.